तर रामराम मंडळी. आता 31 डिसेंबरचे निवड झालेली आहे भरपूर जणांच्या आणि आता नुकत्याच फेब्रुवारी महिन्यात सुद्धा निवड झालेल्या आहेत. तर भरपूर शेतकऱ्यांना अडचणी आहेत, की बाबा आमचं मटेरियल कधी येणार? काय चालू आहे? भरपूर जण असे आरबळून गेलेले आहेत, की आपलं काय होणार? तर घाबरायचं ताण नाहीये. या सध्या आता नेमकंच आमचे 31 डिसेंबरचे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंप सुद्धा सर्वांचं मटेरियल आलं होतं. 300 साईटचं. 300 साईट आलेल्या आहेत आणि बसलेले सुद्धा आहेत. तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये खूप अडचणी आलेल्या आहेत. भरपूर कमी शेतकऱ्यांना मटेरियल मिळालं आणि फिटिंग झालेली आहे. तर बाकी भरपूर शेतकऱ्यांचे मटेरियल पण बाकी आहेत. तर या मार्चमध्ये म्हणजे आता फेब्रुवारी तर संपतच आलाय. पण मार्च सुरू झालं ना, तेव्हा सर्वांचं खरंच मटेरियल मिळणार आहे आणि सर्वांची सुद्धा फिटिंग होणार आहे. फक्त एकच आहे शेतकरी मित्रांनो, तुमचं स्ट्रक्चर शक्ती असो किंवा कुठल्याही कंपनीचं तुमचं सोलर असो, फक्त कसं आहे, तुम्ही ना सोलर तुमचं चांगल्या प्रकारे इन्स्टॉलेशन करत घेऊन चला. म्हणजे जेणेकरून आता आपण काय काय करतो माहिती आहे का, भरपूर वेळा चुका करतो. गलत जागेचं डिसिजन घेतो. म्हणजे आपण कधी-कधी बघ आपलं तुम्हाला खरं सांगून म्हणजे सांगतोय, की सोलर आहे ना पूर्व-पश्चिम बसलेलं पाहिजे. म्हणजे आपलं दक्षिण भागेला प्लेटी झुकलेल्या पाहिजे. मग ते सिंगल स्टँड असो किंवा आपलं शक्तीचं वेगवेगळे स्टँड असो. दक्षिण साईडला झुकलेलं असलेलं सोलर चांगल्या प्रकारे पाणी मारतं. रॉंग दिशेला बसलेलं सोलर चांगलं पाणी मारत नाही. दुसरी चुकी करतो आपण एक, की कुठे-कुठे खूप काळी असतं. तिथं तर भरपूर जे सोलर इन्स्टॉलेशन येतात ते चांगले गड्डे घेतात. पण कडक कुठं-कुठं कडक लागतं, कुठं-कुठं मुरूम लागतो. तर जेणेकरून तुम्ही तिथं त्यांना थोडीशी मदत करा किंवा काहीतरी उपकरण वापरा, पण गड्डे खोल घ्या. खोल घ्या म्हणजे कमीत कमी ते आपल्या सोलरची हाईट तरी कमी करत जा. कारण जेणेकरून वारं वादन किंवा काही जर झालं, कितीही जोराचा वेगानं हवा जर आली, तर आपलं सोलर पडलं नाही पाहिजे. नाहीतर पतंगासारखं उडून जातं आणि नुकसान होतं. नुकसान शेवटी आपलंच होतं. कारण या भरपूर कंपन्या कुठल्याही असो प्रॉब्लेम मात्र लवकर सॉल्व्ह करत नाहीत. म्हणजे शेतकरी आपले अडचणीत येतात. तिसरी चुकी म्हणजे आपण काय करतो माहितीये का? सोलर इन्स्टॉलेशन करताना जे आपण रेती-गिती, सिमेंट वगैरे मटेरियल असतं, त्याची थोडी निष्काळजीपणा करतो, कमी घेतो. आता चांगलं मटेरियल वापरलं तर हे स्वतः आपलं काम असतं. भरपूर जण म्हणतात, की असं आहे, तसं आहे, मटेरियल कमी आहे, आपण काय होतं त्याला पडत नाही. कारण भरपूर खोल गड्डा घेतलाय. तसं नसतं भाऊ. त्यामध्ये दगड-माल चांगला भरत चला जा, जेणेकरून प्रॉपरली फिटिंग होतं. म्हणजे आपल्याला पुढे चालून भविष्यात अडचण येत नाही. ठीक आहे. नंतर भरपूर जणांनी कमेंट बी टाकलेले आहेत, की बाबा काही कंपन्यांचे जे फिटिंगला लोकं येतात, ते म्हणतात गड्डे वगैरे खंदून ठेवा. हे सर्व त्यांच्याकडे असतं. पण अ, आपलं सोलर भरपूर जणाचा म्हणजे 5 एच-पी, 7 एच-पी, 7.5 एच-पी मोठं असतं. जेणेकरून त्यांच्या फिटिंगच्या टीमा 2-2च्याच असतात. तर त्यांना लागल तर एखादा माणूस देत चला जा. कारण शेवटी काम आपलं आहे. द्यायचं काम नाहीये, पण दिलं ना, तर खरंच प्रॉपरली काम चांगलं होतं. कारण ते गडबडीत काही करत नाहीत आणि काम आपलं मात्र चांगलं होतं. फक्त काम मात्र चांगलं करून घेत जा आणि नंतर आपण काय करतो, परत एक चुकी करतो. बोरमध्ये टाकलेली मोटर. आता सुरुवातीला ते त्यांची जी कंपनीच्या रूलनुसार जेवढा पाईप आलेला आहे तेवढी आपण ते सोडतात आणि नंतर आपण काय करतो, परत त्याला पाईप जोडतो, केबल जोडतो. पण तो प्रॉपरली आपण त्याला केबल चांगला जोडत नाही किंवा खाली सोडताना आपण थोडंसं केबल तंग वगैरे करतो आणि जॉइंटनी चढतो. त्याने बी नंतर तुम्हाला अडचण येते. तर प्रॉपरली चांगली फिटिंग करत चला आणि सर्वांचे मटेरियल लवकर मिळणारच आहे. आणि आपल्या फक्त एकच विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, की फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला जा. कारण तुम्ही लाईक केलं, व्हिडिओ शेअर केला ना, तेवढंच आम्हाला बी काहीतरी वाटतं, की खरंच आपण जी शेतकऱ्याला मदत करतो ती खरंच त्यांना गरजू आहे आणि आम्ही परत दुसरे चांगले-चांगले व्हिडिओ टाकतो. म्हणजे आम्हाला प्रोत्साहन मिळतं थोडंसं. चांगलं बी वाटतं. ठीक आहे. तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा. बेल आयकॉनला पण ऑल करा. ठीक आहे. राम, राम.